नमस्कार, मी स्नेहा. आपण पाहताय साम टीव्ही साम संजीवनी या आरोग्य विशेष कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं स्वागत. गर्भावस्थेदरम्यान बाळाला चांगल्या गोष्टी शिकवणं, त्याला सकारात्मक विचार आणि नैतिक मूल्य त्या गर्भावर रुजवणं म्हणजेच गर्भसंस्कार. आणि म्हणूनच गर्भसंस्कार हा भारतीय संस्कृतीत उल्लेख केलेल्या 16 संस्कारांपैकी एक महत्त्वाचा संस्कार सुद्धा मानला जातो. हा संस्कार आयुर्वेदाचा महत्त्वपूर्ण भाग असून वैद्यकीय शास्त्र म्हणून त्याचा स्वीकार सुद्धा आता करण्यात आलेला आहे. आपला आजचा विषय सुद्धा हाच आहे, आयुर्वेदीय गर्भसंस्कार ही काळाची गरज. आणि यावरच बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत, आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत एक डॉक्टर दाम्पत्य. या डॉक्टर दाम्पत्याचं नाव आहे डॉक्टर स्वरूपांजली पवार. सर, मॅडम तुमचं खूप स्वागत आमच्या स्टुडिओमध्ये. आणि आमच्याबरोबर आहेत डॉक्टर श्रीमंत पवार. हे दोघेही डॉक्टर दाम्पत्य सोलापूर इथे जननी गर्भसंस्कार केंद्र चालवतात आणि या केंद्राच्या माध्यमातून अनेक मातांवर त्यांनी गर्भसंस्कार केलेले आहेत आणि अनेक सुदृढ जीवांची निर्मिती या डॉक्टर कपलच्या सेवांमार्फत झालेली आहे. तसंच या दोघांची ओळख अशी की दुबई आणि थायलंडमध्ये आंतरराष्ट्रीय आरोग्य संमेलनांमध्ये सुद्धा त्यांची उपस्थिती असते. अनेक पुरस्कार या दाम्पत्याला मिळालेले आहेत. चला तर मग चर्चेला सुरुवात करूयात. डॉक्टर स्वरूपांजली, पुन्हा एकदा तुम्हा दोघांचं स्वागत. खरं तर स्वरूपांजली, गर्भसंस्कार म्हटलं की सोप्या भाषेत सांगायचं झालं तर गर्भावर केलेले संस्कार असा त्याचा रूढ अर्थ होतो. मात्र हे त्या पलीकडे आहे. ही 9 महिन्यांची जी प्रक्रिया आहे संस्कारांची, ती नेमकी काय आहे आणि हे गर्भसंस्कार म्हणजे नेमकं काय? खूप चांगला प्रश्न विचारलात तुम्ही. गर्भसंस्कारामध्ये 2 शब्दांचा अंतर्भाव होतो, गर्भ आणि संस्कार. बेसिकली गर्भाची व्याख्या आयुर्वेदामध्ये अशी सांगितलेली आहे, शुक्र शोणित जीव संयोगे तू खलू गर्भसंज्ञा. म्हणजे शुक्र शोणित स्त्रीबीज आणि पुरुषबीज ह्यांचा संयोग झाल्यानंतर त्यामध्ये जेव्हा जीवाचा प्रवेश होतो तेव्हा त्याला गर्भ असं म्हटलेलं आहे. आणि ह्यावर जे आपण संस्कार करतो त्या संस्काराचा मुख्य अर्थ काय होतो, तर संस्कारो ही गुणांतराधानम. म्हणजे संस्कार म्हणजे गुण बदलणे, म्हणजे चांगल्या गुणांचे वर्धन करणे, चांगले गुण हे वाढवणे आणि वाईट गुण किंवा नको असलेले गुण काढून टाकणे, त्याला आपण संस्कार असं म्हणतो. म्हणजे जसं की आपण दुधापासून दही बनवतो, दह्यापासून लोणी बनवतो आणि लोण्यापासून तूप बनवतो, म्हणजे एकानंतर एक त्यामध्ये संस्काराचं वर्धन झालेलं आपल्याला दिसते, म्हणजे त्यांच्या गुणांची वृद्धी झालेली आपल्याला दिसते. तशीच गर्भावस्थेतील बालकामध्ये आपण गुणांची वृद्धी तिथे करत आहोत, त्यामुळे त्याला गर्भसंस्कार असा शब्द आहे. मॅडम, जसं आपण म्हणालात की गर्भसंस्कार ही संज्ञा तुम्ही जशी विस्तृत करून सांगितलीत, तसं खरं बघायला गेलं तर गर्भसंस्कार हे मात्र प्रसूतीच्या आधीची ही जी 9 महिन्यांची प्रोसेस असते तर त्याच्याही आधी करायला हवेत का? म्हणजे एखादं दाम्पत्य जेव्हा हा विचार करतो की आम्हाला आई वडील व्हायचं आहे, आम्हाला बाळ व्हायला हवं, तर तेव्हापासून हे सगळं नियोजन आहे गर्भसंस्कारांचं, ते करायला महत्त्व आहे का? येस, डेफिनेटली. कारण आज आपण बघतोय आजची लाईफस्टाईल ही खूप धावती लाईफस्टाईल आहे. ह्यामध्ये आपण खूप सारे जंक फूड घेतोय, फास्ट फूड घेतोय, व्यायामाचा अभाव आहे, खूप सारा ताणतणाव आहे. आपण शारीरिक हालचाली आपल्या पाहिजे तशा होत नाहीयेत. जर आपण बघितलं की पूर्वीच्या काळी म्हणजे 15 ते 20 वर्षापूर्वी खूप सारे कामं घरातील स्त्रीला करावी लागत होते, तिची खूप सारी हालचाल होत होती. पण आत्ता आपण असं बघतोय की घरातल्या प्रत्येक कामासाठी बाई असते, त्यामुळे मसलची किंवा स्नायूंची पाहिजे तशी हालचाल आपल्याला पाहायला मिळत नाहीये. ह्याच्यामध्ये म्हणजे या अवस्थेमध्ये खूप सारा ताणतणाव आहे, खूप सारं फास्ट फूड आपण घेतोय, हालचाल काही नाहीये. तर यामध्ये आपल्याला गर्भावस्था कधी राहते हे आपल्याला कळतच नाहीये. पण हाच गोष्टी जर आपण व्यवहारामध्ये कम्पेअर केल्या किंवा व्यवहारामध्ये जर आपण बघितलं तर आपण काय दिसतं की साधी साडी जरी घ्यायची असेल एका स्त्रीला तर ती 4-5 ठिकाणी चौकशी करेल, आपल्याला पाहिजे तसा कलर मिळत नाहीये, प्रकार मिळत नाहीये, तोपर्यंत ती बघत राहील. किंवा छोटंसं आपण जर गाडी जरी घ्यायची असेल तरी आपण खूप ठिकाणी चौकशी करतो, खूप महिने अगोदर आपण त्याचं प्लॅनिंग करतो. पण तेच जर आपण आपल्या आयुष्याचा जो एक अनमोल हिस्सा आहे की जो आपण बाळ आपण म्हणतोय की संपूर्ण आयुष्य आपण त्यासाठी वाहून घेणार असतो एक आई वडील या नात्याने, तेव्हा आपण गर्भावस्थेची प्लॅनिंग करतो का? तर दुर्दैवाने ह्याचं उत्तर नाही असं द्यायला लागेल. कारण आम्ही व्यवहारामध्ये बघतो की खूप कमी असे कपल आहेत की जे आम्हाला बाळ पाहिजे आणि आता आम्ही त्याचं प्लॅनिंग करणार आहोत, तर आम्हाला काय करायला पाहिजे हे विचारण्यासाठी येतात. माझं म्हणणं आहे की प्रत्येक नवविवाहित दाम्पत्यांनी जेव्हा त्यांना
मूल पाहिजे आहे तेव्हा त्या अगोदर 3 महिने अगोदर तरी निदान काही आहार विहार फॉलो केला पाहिजे, काही योगासनं केली पाहिजेत, काही प्राणायाम केले पाहिजेत. हे तुम्हाला प्रत्येक प्रकृतीनुसार, प्रत्येक काय म्हणूया कपलनुसार ह्या गोष्टी वेगवेगळ्या असणार आहेत. तर तुम्ही आयुर्वेदिक डॉक्टरांचा जर सल्ला घेतला तर तुम्हाला ह्यामध्ये योग्य प्रकारे मार्गदर्शन हे मिळू शकेल. नक्कीच. यानंतर मी डॉक्टर श्रीमंत पवार यांच्याकडे जाणार आहे. डॉक्टर श्रीमंत पवार, गेली काही वर्ष तुम्ही गर्भसंस्कार करताय अनेक मातांवर, अनेक इच्छुक मातांवर. तर तुम्ही काय सांगाल की गर्भसंस्कारांमध्ये कोणत्या कोणत्या गोष्टीचा अंतर्भाव करायला हवा किंवा येस येस खूप उत्तम प्रश्न विचारला तुम्ही. कारण जनरली गर्भसंस्कार म्हटलं तर लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन असा आहे, एखादी सीडी ऐकणं किंवा एखादं पुस्तक वाचणं किंवा एखादी क्लिप बघणं एवढं म्हणजे गर्भसंस्कार नाही आहेत. तर गर्भसंस्कारामध्ये खूप साऱ्या गोष्टींचा अंतर्भाव होते. विशेषतः जननी गर्भसंस्कारचे 4 पिलर आहेत. ते 4 पिलर कुठले आहेत? तर पहिला आपला ॲस्पेक्ट हा आहे की ब्रेन डेव्हलपमेंट प्रोग्राम किंवा ब्रेन स्टिम्युलेशन प्रोग्राम पण आपण त्याला म्हणू शकतो. दुसरा आहे डिझायर्ड बेबी कॉन्सेप्ट. तिसरा आहे बेबी आणि मदरचं मेंटल आणि फिजिकल हेल्थ केअर. आणि सगळ्यात चौथा आपला महत्त्वाचा विषय आहे की प्रेग्नन्सी नॉर्मल करण्यासाठी नॉर्मल डिलिव्हरीचे टेक्निक्स, की जे आपण आपल्या जननी गर्भसंस्कारामधून हे डेव्हलप केलेले काही प्रोग्राम्स आहेत. तर अशा पद्धतीने ह्या गोष्टींचा आपल्या जननी गर्भसंस्कारामध्ये अंतर्भूत आहे. सर, यालाच लागून तुम्हाला आणखी एक प्रश्न विचारते, तो म्हणजे असा की असं आहे का की या 9 महिन्यांमध्येच जेव्हा ते बीज जे आहे ते रुजतं गर्भामध्ये, त्या स्त्रीमध्ये रुजतं, पोटात रुजतं, आणि तेव्हापासून ते त्या 9 महिन्यांपर्यंत तेवढाच काळ हवा की त्या पलीकडेही हे आहे आणखी किती? हां, येस. नक्की जसं मॅडमने आता सांगितल्याप्रमाणे गर्भ राहिला हा खूप बऱ्याच लोकांना पालकांना उशिरा कळतं किंवा धावपळीच्या युगात मग गर्भ ठेवायचा का नाही इथपासून त्यांच्या मनात प्रश्न असतात. ॲक्च्युली गर्भसंस्कारमध्ये गर्भधारणा होण्याच्या 3 महिने पूर्वीपासूनचा कालावधी विचारात घेतला जातो नक्कीच. पण याचा अर्थ असा नाही की मला आता प्रेग्नन्सी झाल्यानंतर कळाले तर मग आता मी कधी करूयात. ज्या मोमेंटला आपल्याला कळेल की नाही मला गर्भधारणा झाली आहे, प्री प्लॅन केला असेल तर उत्तम, की नसेल तर आणि मला गर्भधारणा राहिली हे कळालं तर तिथल्या दिवसापासून प्रत्येक दिवस आणि प्रत्येक महिना आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. कारण बाळाची वाढ महिनोन-महिने हे खूप स्पीडनं वाढत जाते. म्हणजे 1-2 महिन्याच्या पोटातल्या बाळाची साईज हे 3ऱ्या-4थ्या महिन्यात हे खूप पटीने वाढत राहते. त्यामुळे इथून येणारा पुढचा प्रत्येक महिना हा खूप महत्त्वाचा असतो. त्यामुळे कुठल्याही मोमेंटला आपल्याला लक्षात आलं की नाही मला गर्भधारणा राहिली आणि मला गर्भसंस्कार करायचे तर केव्हाही करू शकतो. गर्भधारणा राहण्याच्या पूर्वीपासून ते 2रा महिना आहे, 4था आहे, 7वा आहे, काही मॅटर नाही करत. जेवढं लवकर आपण करू आणि कुठल्याही मोमेंटला आपण करू हे आपल्यासाठी फायदेशीरच राहील. डॉक्टर म्हणाले त्याप्रमाणे, डॉक्टर स्वरूपांजली, खरं तर गर्भसंस्कार ही जी प्रक्रिया आहे आणि या सगळ्यामध्ये आईच्या आरोग्याची आणि बाळाच्या आरोग्याची खूप अगदी डोळ्यात तेल घालून काळजी जी म्हणतात ती घेतली जाते. तर नक्की आरोग्याच्या दृष्टीने किंवा येणाऱ्या बाळाच्या बौद्धिक विकासाच्या दृष्टीने काय संस्कार केले जातात? ओके. आत्ता जसं सरांनी सांगितलं की 4 महत्त्वाचे पिलर्स आहेत, तर त्याची आपण थोडक्यात माहिती घेऊयात. त्यामधला महत्त्वाचा पहिला पिलर तो म्हणजे ब्रेन डेव्हलपमेंट प्रोग्राम. त्यामध्ये काय असतं की बाळाच्या मेंदूच्या पेशींची 80% वाढ ही गर्भावस्थेमध्येच होत असते आणि उरलेले 20% पेशींची वाढ ही बाळ 2 वर्षाचं होईपर्यंत होत असते. त्यामुळे मॅक्सिमम पोर्शन जो आहे किंवा जास्तीत जास्त वाढ आपण म्हणूया ही आपल्याला गर्भावस्थेमध्येच पाहायला मिळते. त्यामुळे या कालावधीमध्ये आपल्याला ब्रेन डेव्हलपमेंट प्रोग्राम किंवा ब्रेन स्टिम्युलेशन प्रोग्राम हे आपल्याला करायचे असतात. त्याचेही 2 भाग असतात, म्हणजे 2 भागामध्ये आपल्याला ब्रेन डेव्हलपमेंट प्रोग्राम हा पूर्ण तिथे करायचा असतो. त्यानंतर दुसरा जो महत्त्वाचा पिलर आहे तो म्हणजे डिझायर बेबी कॉन्सेप्ट किंवा त्याला आपण डिझायनर बेबी असंही म्हणू शकतो. म्हणजे त्यामध्ये आपण बाळाचे जे काही गुण आहेत, जसं की वर्ण आहे, बाळाचा कलर आहे, उंची आहे किंवा त्याचे हेअर्स आहेत, जसे की कर्ली असावेत की सरळ असावेत, डोळे आहेत, डोळ्यांचा कलर आहे तो निळा असावा का काळा असावा, तर हे जे काही आपण इमॅजिन करतोय किंवा जसं काही आपण डिझाईन करतोय त्याच पद्धतीने गुण बाळामध्ये यावे ह्यासाठी आपल्याला काही गोष्टी करायच्या ज्या आपण 30 ते 32 आठवड्याच्या दरम्यान करतो. त्याला आपण डिझायर बेबी प्रोग्राम असं म्हणतो आणि हे एक वैशिष्ट्य आहे जननी गर्भसंस्काराचं आपण म्हणूयात. त्यानंतर तिसरा महत्त्वाचा पिलर त्यामध्ये आईची आणि बाळाची काळजी घेणं किंवा आईच्या आणि बाळाच्या आरोग्याच्या दृष्टीने ज्या गोष्टी गरजेच्या आहेत त्या आपल्याला फॉलो करायच्या आहेत. त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा प्रोग्राम
जो की आहार आहे. आहार आपण बघतो की एक संवेदनशील तो उपक्रम आहे किंवा संवेदनशील एक विषय आहे. एखादी स्त्री गर्भवती आहे असं म्हटल्यानंतर पूर्ण घराचं लक्ष हे तिच्याकडे लागलेलं असतं. पूर्ण घर हे काय खाऊ दे काय नको ह्या तिच्या सवयींकडे लक्ष द्यायला लागतं. आपल्याला इथे प्रत्येक महिन्यामध्ये जो आहार घ्यायचा आहे तो वेगळा असणार आहे. त्यानंतर तिचे रिपोर्ट्स कसे आहेत त्यानुसारचा आहार वेगळा असणार आहे. त्यानंतर बाळाचं वजन कमी असेल तर काय आहार घ्यायचं आहे ह्याचा आपल्याला गायडन्स मिळणार आहे. त्यानंतर अम्निओटिक फ्लुइड म्हणजे ज्याला आपण गर्भोदक म्हणतो ते जर कमी असेल तर काय आहार घेतला पाहिजे, जास्त आहे तर काय आहार घेतला पाहिजे, हे प्रत्येक टप्प्याला आपल्या त्याचं मार्गदर्शन गरजेचं आहे. असं नाही की तुम्ही गर्भवती आहात तर हा चार्ट घ्या, ह्या पद्धतीने तुम्ही आहार फॉलो केला, आहाराचं पालन करा असं होत नाही. त्यामुळे प्रत्येक टप्प्याला त्याचं गायडन्स हे वेगळं असणार आहे. त्यानंतर दुसरा महत्त्वाचा पार्ट आहे तो म्हणजे योगासनांचा. जसं की 4थ्या महिन्यातले रिपोर्ट आहेत, 5व्या महिन्यातले रिपोर्ट आहेत, ते कसे असले पाहिजेत, त्या पद्धतीने आपल्याला काय बदल करायचे आहेत हे आपल्याला त्यामध्ये शिकायला मिळेल. योगासनांचं प्रत्यक्ष प्रॅक्टिकल ऑनलाईन आपल्याला जननी गर्भसंस्कारमध्ये शिकावयास मिळणार आहे. त्यानंतर आहेत ते म्हणजे प्राणायाम किंवा ब्रिदिंग टेक्निक आपण ज्याला म्हणतो. म्हणजे ऑक्सिजन सॅच्युरेशनचं काय महत्त्व आहे हे आपण बऱ्यापैकी मला वाटतं कोविड काळामध्ये आपण शिकलेलो आहोत की ऑक्सिजन सॅच्युरेशन कमी झाल्यानंतर काय होतं किंवा त्याचा काय बॉडीवर परिणाम होतात. तर तसंच की गर्भावस्थेमध्ये आईचं पोषण होणं आणि बाळाचं पोषण होणं ह्या दोन्ही गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. त्यासाठी आपल्याला तिथे ब्रिदिंग टेक्निक किंवा काही ब्रिदिंग एक्सरसाइजेस फॉलो करायचे असतात. त्यानंतर काही ध्यानधारणा आहेत म्हणजे काही मेडिटेशन प्रोग्राम आहेत जे आपल्याला प्रेग्नन्सीच्या कालावधीमध्येच करणं खूप जास्त गरजेचं असतं. तर ते आपल्याला शिकायचे आहेत. त्यानंतरचा प्रोग्राम आहे तो म्हणजे म्युझिक थेरपी. काही विशिष्ट फ्रिक्वेन्सीच्या म्युझिक क्लिप्स आपल्याला ऐकायच्या आहेत की ज्याच्यामध्ये फ्रिक्वेन्सी सेट केलेली असते आणि त्या पद्धतीचे एक व्हायब्रेशन्स आपण बेबीला देत असतो किंवा बेबीकडे आपण त्या कंडक्ट करत असतो. तर अशा पद्धतीचे प्रोग्राम जे आपण आईच्या आणि बाळाच्या स्वास्थ्यासाठी तिथे फॉलो करत असतो. नक्कीच डॉक्टर. तर संस्कारांच्या या पूर्ण 9 महिन्यांच्या प्रदीर्घ प्रक्रियेमध्ये आणखी कोणत्या गोष्टींचा समावेश होतो, आणखी काय आईला त्या गर्भवती आईला कुठल्या प्रकारचे संस्कार दिले जातात, कोणत्या प्रकारच्या प्रक्रियांमधून जावं लागतं, कुठल्या प्रकारे तिचं शरीर तयार करायला लागतं, हे सगळं आपण जाणून घेणार आहोत. मात्र त्याआधी साम संजीवनीमध्ये एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत. आपल्याबरोबर डॉक्टर श्रीमंत पवार सुद्धा आहेत. डॉक्टर श्रीमंत, गर्भसंस्कारच्या या प्रदीर्घ प्रक्रियेविषयी आपण बोलतोय, तर बाळावर कशा प्रकारचे परिणाम होतात या संस्कारांचे? येस मॅम, खूप छान प्रश्न विचारला तुम्ही. गर्भसंस्कारामध्ये जसं आपल्या जननी गर्भसंस्काराचे 4 पिलर आहेत. त्याच्यामध्ये जर आपण पाहिलं ब्रेन डेव्हलपमेंट प्रोग्राम केलेल्या गर्भवतींमध्ये आपल्याला असं दिसून येतं की बाळ जन्माला आल्यानंतर ज्या वेळेत त्यांचे डेव्हलपमेंटल माइलस्टोन दिसायला पाहिजेत ते वेळेत तर दिसतातच. बहुतांशी बालकांमध्ये आपल्याला ते पूर्वी पण दिसायला लागतात. जसं की बाळ पालतं पडण्याची प्रोसेस ज्या कालावधीत व्हायला पाहिजे त्या वेळेत तर होतेच, पण बहुतांशी बालकांमध्ये ते अगोदर पण दिसून येते आपल्याला. मान धरणं हा प्रकार आहे. जर असे डेव्हलपमेंटल माइलस्टोन आपल्याला खूप लवकराने वेळेत बघायला मिळतात. त्याच्यानंतर असं आहे की गर्भसंस्कारच्या प्रोसेसमध्ये जे काय आपण म्युझिक थेरपी आहे किंवा मेडिटेशन आहे, योगा आहे आणि ब्रेन डेव्हलपमेंटच्या प्रोग्राममुळं आपण गर्भवती असताना त्या मातेला जे काही आपण गोष्टी शिकवल्यात, एक पर्टिक्युलर आपण म्युझिकची एक फ्रिक्वेन्सी आपण त्यांना सेट करून दिली तर ते बाळाला सगळ्या गोष्टी लक्षात राहतात. जन्माला आल्यानंतर ते त्यांना नाही शिकवताही ते त्या बाळाच्या आपल्याला हालचालीमध्ये जाणवायला लागतं की पर्टिक्युलर म्युझिक लावल्यानंतर मग ते रडायचं पण थांबतं. हे आपल्याकडे असे खूप सारे ब्रेन डेव्हलपमेंटशी रिलेटेडचे इव्हिडन्स आपल्याकडे आहेत. याच्यासोबतच डिझायर बेबी कॉन्सेप्टमध्ये आपल्याला अपेक्षित वर्णाचं बालक की आपल्या बाळाचा कलर कसा पाहिजे इथपासूनच्या गोष्टी जे की डिझायनर बेबी कॉन्सेप्ट म्हटलं तर काय हरकत नाही. अशा पद्धतीचे खूप सारे बदल आपल्याला बालकामध्ये गर्भसंस्कार केल्यानंतर दिसून येतात. यानंतर मी डॉक्टर स्वरूपांजली पवार यांच्याकडे जाणार आहे. डॉक्टर स्वरूपांजली, खरं तर ही सगळी जी प्रक्रिया असते जननी गर्भसंस्कार केंद्रांद्वारे तुम्ही राबवता, तर नक्की तुम्ही जेव्हा हे केंद्र सुरू केलं तर तुमचं उद्दिष्ट नेमकं काय होतं आणि ते सफल झालंय का? हो, निश्चितच. जेव्हा आम्ही जननी गर्भसंस्कार सेंटर सुरू केलं तेव्हा उद्दिष्ट हेच होतं की एक बुद्धिमान, एक सक्षम, एक संस्कारित पिढी निर्माण करायची. कारण पुढच्या पिढीमध्ये हे संस्कार येणं आणि ती पिढी बुद्धिमान होणं हे खरंच खूप गरजेचं आहे. त्याचप्रमाणे जसं आता सरांनी सांगितलं की बाळामध्ये आपल्याला तशा पद्धतीचे चेंजेस हे पाहायला मिळत आहेत. त्याचप्रमाणे आईचे आणि बाळाचे जे काही त्रास आहेत गर्भावस्थेमधले ते कमी करणं
हा पण आपला गर्भसंस्काराचा एक उद्देश आहे. म्हणजे जसं की जेव्हा आपण गर्भसंस्कार करतो तेव्हा आपल्याला पाहायला मिळतं की आईचे प्रेग्नन्सीमधले जे काही त्रास आहेत, खूप जास्त उलटी होणं, मळमळ होणं, काही खावंसं न वाटणं, सतत बॅक पेन होणं किंवा कंबरदुखी आहे, काही काम करावंसं न वाटणं, तिचे खूप सारे मूड स्विंग्स होत असतात. तर या सगळ्या त्रासांमधून सुटका होते गर्भसंस्कारामुळे ह्या त्रासामधनं खूप छान मुक्ती मिळते आणि एक सुखदायी गर्भावस्था त्या लेडीला किंवा त्या गर्भवती मातेला अनुभवायला मिळते असं आपण निश्चितपणे म्हणू कारण शकतो. खरं तर याचा मुख्य उद्देश हा आहे किंवा होता की बहुतांशी पालकांना असं वाटतं की माझा मुलगा खूप हुशार असायला पाहिजे, संस्कारित असायला पाहिजे, त्याने ऐकलं पाहिजे, आपलं काही कल्चर आहे त्याने पुढे कॅरी फॉरवर्ड केलं पाहिजे. पण ह्या सगळ्या गोष्टींचा विचार बालक जन्माला आल्यानंतर 2-3 वर्षानंतर चालू होतो. बरं 2-3 वर्षानंतर चालू झाल्यानंतर पालक असं नाहीत म्हणत की तो लहान आहे, आत्ता नाही कळत, 18 वर्षाचा झाल्यानंतर आपण त्याला सांगूयात. कारण आपल्या एक्सपिरियन्समध्ये किंवा सायन्सने प्रूव्ह केलंय की त्याला कळत नाही, पण आत्ता तीच वेळ आहे त्याच्यावरती आपण संस्कार करण्याची. याच पद्धतीनं झाल्यानंतर जी धडपड आहे, म्हणजे आपला मुलगा हुशार होण्यासाठी जे वेगवेगळे क्लासेस लावणं, अभ्यासाचं बंबार्डिंग करणं आणि त्याचं आपण आयुष्यावर त्याचं एक प्रेशर कॅरी करणं, हे आपण आपल्या लाईफचा पार्ट आहे, आपण करतोयच. पण त्याची सुरुवात जर प्रेग्नन्सी राहिल्याच्या मोमेंटमध्ये केली, कारण सायन्स हे सांगतं की 80% ब्रेनचे डेव्हलपमेंट हे प्रेग्नन्सीच्या पिरियडमध्येच आहे, गर्भावस्थेतच आहे. मग त्याला आपल्याला फोकस करता येईल का, तिथं आपल्याला त्याच्या ब्रेनमध्ये काय आपल्याला बिंबवता येईल का, त्याचं ते स्टिम्युलेशन खूप चांगल्या पद्धतीने देता येईल का, म्हणून ब्रेन डेव्हलपमेंट प्रोग्राम हा ह्याचा उद्देश होता. की मग ह्या गोष्टी बाळ जन्माला आल्यानंतर जे करतोय ते प्रेग्नन्सी राहिल्यापासूनचा महत्त्वाचा एक गोल्डन स्पॅन आहे, आपण तो वापरून ते हेतू साध्य करणं हा आपला उद्देश आहे याच्या पाठीमागे. तुम्ही आणखी काही वैशिष्ट्य सांगाल जननी गर्भसंस्कार केंद्रांचं? डेफिनेटली. मी जसं सांगितलं की ब्रेन स्टिम्युलेशन प्रोग्राम हे जननी गर्भसंस्काराचं वैशिष्ट्य आहे. त्याच पद्धतीने डिझायर बेबी कॉन्सेप्ट हा उपक्रम आपण राबवतो आणि आईच्या आणि बाळाच्या दृष्टिकोनातून ज्या काही गोष्टी गरजेच्या आहेत त्या आपण 9 महिन्यापर्यंत गर्भवती स्त्रियांवर त्या गोष्टी फॉलो करतोय. आणि विशेष म्हणजे गर्भसंस्कार करण्यासाठी तुम्हाला कुठेही जाण्याची आवश्यकता नाही आहे. तुम्ही घरी बसून आरामात ह्या सगळ्या गोष्टी शिकू शकता. झूम मीटिंगद्वारे किंवा गुगल मीटद्वारे आपण हे उपक्रम गर्भवती मातांना शिकतो आणि ते त्यांच्या डेली दिनचर्येमध्ये, त्यांच्या डेली रुटीनमध्ये ह्या गोष्टी ते व्यवस्थित पद्धतीने फॉलो करू शकतात. त्यासाठी तुम्हाला प्रवास करायला लागणं किंवा कुठे जाऊन थांबणं किंवा तिथे एक 10 दिवसांचा स्टे करणं ह्या गोष्टींची अजिबात गरज नाही राहत. डॉक्टर स्वरूपांजली आणि डॉक्टर श्रीमंत, तुमच्या दोघांकडनंही मला एक अनुभव जाणून घ्यायला आवडेल की जेव्हा तुमच्याकडे अशा माता येतात किंवा अशी दाम्पत्य येतात आणि या पूर्ण गर्भसंस्कारांच्या प्रक्रियेनंतर जेव्हा एक बाळ जन्माला येतं आणि जेव्हा ते तुम्ही पाहता तेव्हा तुम्हाला कशा प्रकारचं समाधान लागतं? एक थोडक्यात. समाधान खूप छान लाभतं, कारण आम्ही बघतो की आमच्याकडं एखाद्या मातेनं पहिल्या मुलाच्या वेळेस गर्भसंस्कार केलेले नव्हते आणि दुसऱ्या वेळेस त्यांनी गर्भसंस्कार केलेत किंवा पहिल्या वेळेस गर्भसंस्कार केलेत आणि काही कारणास्तव दुसऱ्या वेळेस त्यांना नाही करता आले. तर ह्या 2 मुलांमधला अप्रतिम डिफरन्स त्यांना जाणवतो आणि ते आम्हाला कौतुकाने सांगतात आणि आमच्या समोर आले तर ते 2 मुलांमध्ये पण खूप सारा डिफरन्स दिसतो. मुळात विषय हा आहे की हे जे डिफरन्स आपल्याला दिसत आहेत, प्रेग्नन्सी राहिल्यानंतर बाळाचं स्वागत व्हायला पाहिजे, ते करणं गरजेचं आहे. आपल्या गर्भसंस्कार, जननी गर्भसंस्काराचं ते पण एक वैशिष्ट्य आहे. कारण अचानक राहिलेल्या प्रेग्नन्सीमध्ये 2-3 महिने निघून जातात की आता हे ठेवायचं का काय करायचं, डिस्कशनचा पार्ट होतो आणि ह्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टींचा त्या गर्भावस्थेतल्या बाळावरती खूप परिणाम होतो. त्यामुळे ह्या गोष्टी वेळेत आपण कॅच करून त्याच्यावरती आपल्याला म्हणजे की त्याचं स्वागत करणं बाळाचं, आपल्या फॅमिलीमध्ये एक नवीन बाळ येणार आहे ह्याची तिथून सुरुवात होणं गरजेचं आहे. डॉक्टर स्वरूपांजली, तुम्ही काय सांगाल? हो, निश्चितच असे खूप सारे अनुभव पेशंट आम्हाला सांगत असतात जेव्हा डिलिव्हरी होते त्यावेळेला की अगदी बाळ आमचा 1.5 दिवसात पालथा पडतोय, 8 दिवसात पालथा पडतोय, असेही अनुभव आहेत. आणि जेव्हा तो शाळेमध्ये जातो तेव्हा इतर मुलांपेक्षा त्याची स्मरणशक्ती खूप चांगली असते, त्याची ग्रहणशक्ती खूप छान असते आणि त्याची प्रतिकारशक्तीसुद्धा खूप चांगल्या पद्धतीने डेव्हलप झालेली असते. म्हणजे जसं की वातावरण बदललं आहे किंवा खाण्यापिण्यामध्ये काही चेंज झाला आहे तर तो लगेच आजारी पडत नाही किंवा त्याला लगेच दवाखान्यात नेण्याची इतर मुलांसाठी सारखी गरज पडत नाही, असेही अनुभव पेशंट आम्हाला सांगत असतात. त्यामुळे गर्भसंस्कार केल्यानंतरचा जो अनुभव आहे तो खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला रुग्ण सांगत असतात. डॉक्टर श्रीमंत पवार, खरं तर ह्या सगळ्या गर्भसंस्कारांच्या प्रक्रियेनंतर जेव्हा प्रसूतीची वेळ येते तेव्हा ती प्रसूती किंवा ती जी डिलिव्हरी जी आहे ती नॉर्मल डिलिव्हरी होण्यास सुद्धा मदत होते का या सगळ्या प्रक्रियेनंतर?
हां, नक्कीच. कारण बहुतांश पालकांचा, आईवडिलांचा, मुलांसाठी, सासू-सासऱ्यांचा, सुना किंवा जावयांसाठी हा जिव्हाळ्याचा विषय असतो की डिलिव्हरी नॉर्मल व्हायला पाहिजे. पण जनरली डिलिव्हरी नॉर्मल न होण्यासाठी एक 2-3 कंडिशन सोडल्या तर अदरवाईज खूप मॅक्झिमम गर्भवतीमध्ये आपल्याला हे कारणं बघायला मिळतात की प्रेग्नन्सीच्या नंतर डिलिव्हरीची प्रोसेस माहीत नाही आहे त्यांना, किंवा भीतीपोटी पण खूप वेळा डिसिजन घेतलं जातं की नाही सिझर करायचं आहे, किंवा डिलिव्हरी होताना जी प्रोसेस आहे ज्यावेळेस आपले पेल्विक मसल्स वगैरे यूज केलं जातं त्याचं स्ट्रेंथनिंग प्रॉपर नसेल तरी मग अशा सिच्युएशनमध्ये ते नॉर्मल डिलिव्हरी होत नाही. पण आपल्या जननी गर्भसंस्कारामध्ये आपण ते सगळं टेक्निक यूज करतो की पेल्विक मसलचं स्ट्रेंथनिंग होण्यासाठी आपण काही योगासनं डेव्हलप केलेले आहेत, किंवा आपण ते त्यांना त्यांच्या रिपोर्ट्स बघून आपण सजेस्ट करतो, करून घेतो ते. त्याच्यानंतर डिलिव्हरीच्या वेळेस जे ब्रिदिंगचे टेक्निक आहेत ते पण आपण इथं त्यांना शिकवतो, आणि जेणेकरून मग ते डिलिव्हरी करताना त्यांना अडचणी येत नाहीत आणि नक्कीच नॉर्मल डिलिव्हरी होण्याचे इथं पर्सेंटेज किंवा प्रमाण खूप पटीने वाढतं. तर अत्यंत महत्त्वाची चर्चा या गर्भसंस्कार आयुर्वेदीय उपचार या माध्यमातून झालेली आहे. यानंतर इथेच थांबणार आहोत. डॉक्टर स्वरूपांजली पवार आणि डॉक्टर श्रीमंत पवार दोघांचेही खूप खूप आभार. तुम्ही आमच्या स्टुडिओत आलात आणि इतक्या चांगल्या विषयावर चर्चा केलीत त्यासाठी. यानंतर सामसंजीवनीमध्ये आपण इथेच थांबतोय. पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार.